अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असताना त्याचवेळी गोंदियात देखील माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या पुढाकाराने गोंदियाच्या कालेका कंपनीसमोर तात्पुरत्या स्वरूपात स्थापित करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा अर्चना करण्यात आली। सोबतच गोंदिया शहरात ढोल तासांच्या गजरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली असून कालेका कंपनीपासून निघालेली रॅली गोंदिया शहराच्या मुख्य रस्त्यावर भ्रमंती करीत गोंदिया शहराच्या सिव्ह लाईन भागात असलेल्या हनुमान मंदिरात या रॅलीचा समारोप करण्यात आला असून आज काढण्यात आलेल्या रॅलीने गोंदिया शहर रामनामाच्या गजरात दुमदुमून निघाले। तर नागरिकांनी देखील एकच नारा एकच नाम जय श्रीरामचा गजर केला। तर दारासमोरून जाणाऱ्या रॅलीचे नागरिकांनी लाडू वाटून स्वागत केले। गोंदिया प्रतिनिधी अमरदीप बडगे। आज खासदार प्रफुल्ल पटेल आणि त्यांचा मित्रपरिवार गोंदिया शहराचे सर्व नागरिक आज अयोध्यामध्ये ज्या वेळेवर प्राणप्रतिष्ठाचा वेळ ठरला होता त्याच वेळेवर इथे पूर्ण गोंदिया शहर गोंदियाचे प्रत्येक नागरिक सर्वांनी मिळून इथे विधिवत रामललाची पूजा केलेली आहे, अर्चना केलेली आहे आणि दिवसभर इथे कार्यक्रम चालणार आहे। आज आमचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल हे मुंबईला पण अनेक कार्यक्रममध्ये आहेत आणि अशा पद्धतीनं आज आम्ही सर्व हे आज अयोध्यामध्ये जे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी तिथे प्राणप्रतिष्ठा केली। आज अनेक संघर्ष आणि अनेक वेळाच्या नंतर आज धूमधामने उत्साहाने पूर्ण देशात एक वातावरण आहे दिवाळीसारखा। तसाच आम्ही गोंदियाला एक मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या माध्यमातून आमचे सर्व जे संघटन आहे त्यांच्या माध्यमातून दिवाळीसारखा सण आज गोंदियाला आम्ही दिवसभर हे चालणार आहे। संध्याकाळपर्यंत आम्ही हे कार्यक्रम करणार आहोत आणि पूर्ण गावात पूर्ण देशात जसा उत्साह आहे तसा आज गोंदिया आमचा हे कार्यक्रम आणि पूर्ण गोंदिया अयोध्यासारखा वाटत आहे यांचा आम्हाला गौरव आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।